तर हाय फ्रेंड्स, मी आहे सावी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 37 इंचाचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता उंची आहे आपल्या ब्लाऊजची 14 इंच प्लस 1 इंच ॲड करून आपल्याला 15 इंच इथे लावलेली आहे. जो पेपर घेतलेला आहे तो आपण फोल्डिंगचा घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला एकाच पेपरमध्ये बॅक आणि फ्रंट जे आपले पाहायला मिळणार आहे. तर सर्वात पहिले आपण फ्रंटचीच पेपर कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊजची उंची लावलेली आहे 14 + 1 इंच. त्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायचं आहे शोल्डर. तुमच्या ब्लाऊजची मापानुसार आपलं शोल्डर, मुंडा आणि उंची जी आहे ती चेंज होत राहते. तर तुमचं माप जे काही असेल इथे आपण अशाप्रमाणे लावायचं आहे. पहिले उंची, त्यानंतर शोल्डर, त्यानंतर मुंडा. तर पाहू शकता इथे जो मुंडा आहे 37 इंच छातीला मी घेतलेला आहे 5.5 इंचाचा आणि त्यानंतर इथे आला हो मुंडा. तर मुंडा इथे मी 2 निशाण केलेला आहे, एक 5.5 आणि एक 5.25 जर तुम्ही लूज फिटिंग वापरत असाल तर 5.25 पण घेतली तरी पण चालेल, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर पाहू शकता इथे मी 2 मार्क जे आहे ते केलेले आहे. तर कस्टमरच्या आवडीनुसार आपण इथे जे आहे फिटिंग लूज आणि थोडी टाईट ठेवू शकतो. तर इथे मी 2 इंचावर इथे पाहू शकता मार्क केलेला आहे आणि त्यानंतर 5.5चा इथे मी मुंडा लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लावायचे आहे छातीचा चौथा भाग. तुमच्या ब्लाऊजची जे काही छाती येत असेल मापानुसार त्याचा आपल्याला इथे चौथा भाग लावायचा असतो अशा प्रकारे, आणि त्याच्यासमोर आपल्याला लावायची असते 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. तर अशा प्रकारे इथे मी एक रेष आखून घेतलेली आहे. तर त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे इथे कमरेचा चौथा भाग. तर कमर जी आहे आपली 31.5 आहे, तर त्याचा लावलेला आहे इथे मी चौथा भाग. त्यानंतर 1 इंच लावलेली आहे आपली बॅक साईडचा जो टक्स असतो तो, आणि त्यानंतर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. तर अशा प्रकारे इथे आपले मापे लागलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला लावायचा असतो गळा. तर गळा जो आहे इथे मी 2.25 इंचावर लावलेला आहे, आणि त्यानंतर आपली शोल्डर आहे तो शोल्डर पट्टी ती आपली शिवून 2.5 इंचाची होणार आहे. तर पाहू शकता इथे आपण गळा, शोल्डर पट्टी आणि मुंडा माप लावलेला आहे. त्यानंतर गळा उंची लावायची आहे आपल्याला. जी गळा उंची आहे ती 6.5 इंचावर लावलेली आहे आणि गळा रुंदी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे. तर तुम्ही इथे 2.5 ते 2.25 इंचावर पण घेऊ शकता. तर मी इथे लावलेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला खालून लावायचं आहे 1 इंचावर मार्क केलेला आहे, आणि त्यानंतर पाहू शकता इथे चौकोन आखून आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा असतो. तर अशा प्रकारे आपले मापे अर्धे टाकून झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला मोंढ्यामध्ये पाहू शकता इथे 1.5 इंच घ्यायचं असते, तर तुमच्या ब्लाऊजप्रमाणे. तर इथे सगळ्या ब्लाऊजसाठी हा 1.5 इंचच लागतो. छाती छोटी असो किंवा मोठी असो, मोठ्या मापाचा असो किंवा छोट्या मापाचा ब्लाऊज आपल्याला 1.5 इंचच लावावा लागतो. तर अशा प्रकारे एक आतमधला आणि एक बाहेरचा आपल्या इथे 2 आकार लागतात मोंढ्याचे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे आकार द्यायचे असतात प्रॉपर. त्यानंतर आता आपल्याला इथे लावायची आहे क्रॉस पट्टी. तर हुक लूकच्या साईडनी जी पट्टी असते आपली 3 इंचाची, आणि फिटिंगच्या साईडनी इथे आपल्याला घ्यायची असते 2.5 इंचाची क्रॉस पट्टी. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे, आणि त्यानंतर 1.5 इंच जो आहे आपल्याला कर्व आकार द्यावा लागतो, आणि त्यानंतर स्टिचिंग मार्जिनच्या साईडने आपल्याला 3.5 इंच घेतलेलं आहे. तुमच्या मापानुसार हे चेंज होत राहतं. छोटा माप जर असलं तर 2.5, आणि 34च्या समोर आपल्याला इथे 3.5 इंच घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे इथे त्यानंतर आता आपण देणार आहोत अशा प्रकारे कटोरीचा गोल आकार. तर पाहू शकता इथे आपली सगळी मापे लावून झालेली आहे. सर्वात पहिले मी उंची लावली आहे ते 14 + 1 इंच. त्यानंतर मुंढा लावलेला आहे, शोल्डर, मुंढा, क्रॉस पट्टी. तर हे सगळे मापे आपण अशा प्रकारे इथे लावलेली आहे. तर पाहू शकता त्यानंतर इथे आता आपण कट करणार आहोत.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.